जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे रोजच्या प्रमाणे सहर्ष स्वागत. आज आपल्या निरूपणाचा 23वा दिवस आहे. बरोबर. आदरणीय श्री यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. रोजच्या प्रमाणे आपण गुरु प्रार्थना करूया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय श्रीराम. जय गुरुदेव. नमस्कार. गेले 2 दिवस आपण मृत्यूबद्दल चर्चा केली. आजही मृत्यूबद्दलच चर्चा करायची होती. कालपर्यंत 2 दिवस आपण नैसर्गिक रीतीने येणारा मृत्यू किंवा अपघाती मृत्यू जो काही असेल हे सगळं आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, त्याची भीती का असू नये, कोणाच्याही मृत्यूबद्दल आपल्या किंवा आपल्या आप्तजनांच्या, आपल्या ओळखीचे जे कोणी असतील त्यांच्या, ह्याबद्दल सगळी चर्चा केली. मुळात योग वासिष्ठ ही सगळी भीती घालवण्याचंच काम करणारा ग्रंथ आहे. जे अनेक विषय योग वासिष्ठमधून येतात त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व हे अस्तित्व नाहीच, तो केवळ एक भ्रम आहे. जो भ्रम आहे त्याच्याबद्दल त्याचं येणं काय आणि जाणं काय, त्याबद्दल कशाला दुःख करायचं असा एक साधारण दृष्टिकोन योग वासिष्ठमध्ये ठेवला. दुर्दैवाने ही एवढं 1-2 वाक्यांमध्ये स्पष्ट होणारी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना, अनेक प्रकारचे दृढ संस्कार, घट्ट झालेले संस्कार की जिथे आपण या सगळ्याला कितीही सांगितलं तरी खरंच समजतो आणि त्याच्यामध्ये अडकत जातो. म्हणूनच प्रभू श्रीराम जेव्हा त्यांचं वैराग्य सांगतात, जेव्हा ते म्हणतात की या जगामध्ये सगळीकडे दुःखच दुःख आहे, तर वसिष्ठ ऋषी त्यांना हे जग ज्याला तो दुःख समजतो किंवा या जगामध्ये जे काही केलं जातं त्याच्यातून दुःखच मिळतं हे जे काही समजतो असं जे म्हणतात प्रभू श्रीरामांना, त्याच्यात ते हेच सांगतात की मुळात हे जगच नाही आहे. जे नाही आहे त्याच्याबद्दल कसलं दुःख, केवळ एक स्वप्न आहे, स्वप्नाबद्दल कशाला दुःख ठेवायचं. आता हे कितीही म्हटलं तरी संस्कार तसे दृढ असतात, पक्के असतात, इतक्या सहजासहजी सुटत नाही. आणि ते सोडण्यासाठी मग कसे प्रयत्न करावे, तर आपल्या जीवनामध्ये आपण शास्त्र, गुरु, वचन यांचं अनुसरण करावं. त्यातही शुभमार्ग हे स्वीकारावीत. त्यांनाही आणखी शुद्ध करण्यासाठी मोक्षाचे 4 द्वारपाल शम, संतोष, विचार आणि साधुसंग हे आज मी याच्याबद्दल बोलेल. हे 4ही द्वारपाल रोजच्या रोज आपल्या जीवनात कुठे ना कुठे त्यांचं स्मरण करावं. बरं, ज्ञान असं आहे, हे जे काही आपण ऐकतो हे ज्ञान असं आहे की हे सहज केव्हाही कुठेही आपल्याला उपयोगात आणता येतं. प्राणायाम करायचा म्हटलं तर पोट थोडं रिकामं हवं,
किंवा व्यायाम करायचा असेल तर लगेच काही पाणी पिलेलं नसावं, खाल्लेलं नसावं, असे काही काही बंधन आहेत. ज्ञानाच्या बाबतीत असले कुठलेही बंधनं नाही. तुम्ही अगदी, मी तर मागे हेही म्हटलं होतं की कमोड योग असा म्हटलेला आहे. कमोडवर बसल्यानंतर सुद्धा डोक्यामध्ये जर चर्चा आणि चर्चा चालत असेल तर थोडा विचार करायची गरज आहे. किमान माझा एक मित्र गमतीने म्हणायचा की ती एक जागा अशी आहे की जिथे क्रिएटिव्हिटी सगळ्यात जास्त असते, कारण डोक्याला काहीच ताप नाही, ना कोणी बोलत आहे ना काही आहे. आपण आपले आपले थोड्या वेळाने बस आपल्यातच रममाण होतो. IT इंजिनियर होता तो, आहे, त्याची स्वतःची कल्पना असेल, पण मुळात हे आपण बघितलेलं आहे की केव्हाही कुठेही आपल्याला ती संधी असते. एरवी जर डोक्याशी भुणभुण नसेल तर शांतपणे आपण स्वतःशीच राहू शकतो. दुर्दैवाने आपल्याला सध्या अशी सवय लागलेली आहे की एकट्याने काही करायचं म्हटलं, स्वतःशीच राहायचं म्हटलं तर थोडं चॅलेंजिंग होतं. मी हे स्वतः 22 वर्ष IT मध्ये होतो. जसं जसं टेक्नॉलॉजी पुढे 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 जायला लागली तर मी हे अनेकदा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बघितलं आहे की जेवायला बसल्यानंतर एकतर तो समोर TV पाहिजे की ज्याच्यावरती काय चाललं हे सतत बघायला हवं. TV नसेल तर त्याच्यानंतर हळूहळू हे स्मार्टफोन्स आले, मग आपला मोबाईलवरती बघत बसा, किंवा कोणी ना कोणीतरी बोलायला पाहिजे. एकट्याने बोलणं ही चॅलेंज देण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी तुम्हाला तुमच्या जे पूर्वीच्या जनरेशनचे लोक असतील त्यांना कदाचित माहिती असेल, हे माझ्या आईने सांगितलं होतं. मला वाटतं 40 गावाला जेव्हा तो 20 साल बाद नावाचा सिनेमा आला होता विश्वजितचा, त्यावेळेस तिथले डॉक्टर पूर्ण पात्रे होते. त्यांनी ते चॅलेंज दिलं होतं की एकट्याने हा सिनेमा थिएटरमध्ये बघून दाखवावा, 100 रुपये बक्षीस. आता तसंच चॅलेंज आहे की एकट्याने जेवून दाखवावं. एकट्याने म्हणजे संपूर्णपणे एकट्याने, आपल्यासोबत कुठलंही डिव्हाइस नाही, पुस्तक नाही, आजूबाजूला कोणी नाही, तुम्ही आणि अन्न करून दाखवा. बघा आपल्यातल्या किती जणांना जमतं. ज्यांना सवय नाही आहे त्यांना हे डेफिनेटली चॅलेंज होऊ शकतं. तर असो, जे आपण हा जो विचार याबद्दल बोलत होतो की हे सगळे संस्कार तोडायचे आणि याच्यासाठी आपल्याला जे जे काही विचार करायचे आहेत, शास्त्रवचन, गुरूंनी सांगितलेला मार्ग, ह्याप्रमाणे पुढे जायचं. आता या 2 दिवस झालेल्या चर्चानंतर एक आज दुःखद घटना घडली. खरं तर मी या कुठल्याही घटनेला सुखद किंवा दुःखद असं म्हणत नाही, परंतु आर्ट ऑफ लिव्हिंगमधले जे अनेक जण भक्तजन आहेत त्यांना निश्चितपणे या गोष्टीचं कुठेतरी थोडासा खेद तर झालाच असेल. हे चर्चा, हे सगळं सत्र ऐकल्यानंतर एक मनाची अवस्था वेगळी असेल सगळ्या गोष्टींकडे बघण्याची. परंतु आमचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक सिनियर ऋषी नित्यप्रज्ञा, त्यांचं पूर्वीचं नाव नितीन लिमय, मूळचे बडोद्याचे. तर त्यांना आज मुक्ती मिळाली. त्यांनी देह ठेवला आणि ते आपल्या मार्गाला निघून गेले. आज सकाळचीच ही न्यूज होती, मला दुपारी ऐकायला मिळाली, दिवसभर मी वाचायला मिळाली. दिवसभर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये होतो आणि त्यांच्याशी वेगवेगळ्या निमित्ताने समक्ष संपर्क आला होता. पण त्यांचं जाण्यामुळे स्वाभाविक दुःख झालं. एक आपल्याच परिवारातला एक जीव, हा जसं आपण म्हणतो ते मडकं फुटलं, आतलं आकाश बाहेरच्या आकाशाशी एकरूप झालं, तसं ते एकरूप झालं. आपला जीव, आपलं प्रेम त्या मडक्यावरती असतं की किती छान आहे, काय आहे, कसं आहे, परंतु त्याच्यातल्या त्या आकाशाला काहीही घेणं देणं नसतं. त्याच्यातलं आकाशाच्या दृष्टीने हे मडकं आहे काय आणि नाही काय. ते मडकं सुंदर आहे, किती त्याच्यावर डेकोरेशन केलेलं आहे, त्याला कशा प्रकारे रंगवलं आहे, त्याच्यावर कुठली चित्र काढलेली आहेत, त्या आकाशाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. ते बस, त्याला काहीच नाही. ते मडकं फुटलं काय आणि राहिलं काय, आकाश आकाशच आहे. एक काही क्षणापुरतं आपण त्याला बांधून ठेवलं शरीरामध्ये, काही क्षणानंतर ते बाहेर जाऊन मोकळं झालं. आकाशाला काही फरक पडत नाही. तसं ते गेले, त्यांना काही विशेष फरक पडणार नाही. परंतु एक गुरुचरणी प्रार्थना ही निश्चित राहील की गुरूंनी त्यांना, प्रार्थना काय, आम्हाला विश्वास आहे त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या ज्ञानामुळे, की गुरूंनी त्यांना आपल्यासोबत सामावून घेतलं असेल. ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि म्हणून नेहमी गुरुस्मरण असावं, म्हणून नेहमी आपल्या श्वासावरती लक्ष असावं. आपला श्वास हा आपल्याला कायम आठवण करून देत असतो. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं, तुमची इच्छा असो अथवा नसो,
तुमचा एक मंत्र तर डेफिनेटली हा सतत चालू असतो, कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही पंथाचे असा, काही असा, एक मंत्र तुमचा हा कायम सुरू असतो. कुठला मंत्र आहे तो? तो मंत्र आहे सोहम. आपला श्वास हा कायम सुरू असताना जो जेव्हा आत जातोय तेव्हा तो सहज स्वतःहूनच सो, आणि जेव्हा सहज तो बाहेर पडतोय तेव्हा तो हम. हा मंत्र आपल्या श्वासाचा कायम सुरू असतो, आपल्या लक्षात येत नाही. आपण त्याच्यावरती थोडं लक्ष देतो, त्या श्वासाच्या माध्यमातून स्वतःवरती नियंत्रण, स्वतःच्या मनावरती थोडंसं एक त्याला बांधायचा प्रयत्न करतो. म्हणून आपण या गेल्या काही सत्रांमध्ये श्वास आणि श्वासासोबत मंत्र याचा अभ्यास केला. आज एक विशेष विषय घेणार होतो. मृत्यूबद्दल आपण 2 दिवस बोललो. ह्या 2 दिवसांमध्ये आपण मृत्यूचे जे काही प्रकार असतील त्याच्यामध्ये एक आत्महत्येबद्दल सहज ओझरता उल्लेख आला होता. आतापर्यंत नैसर्गिक मृत्यू, आपल्या जवळच्या व्यक्तीचा, नैसर्गिक किंवा अपघाती कुठले असेल, किंवा आपला स्वतःचा मृत्यू, किंवा आपला मृत्यू कसा होईल याच्याबद्दल असलेली भीती, या सगळ्या गोष्टींबद्दल आपली चर्चा झाली. आजचं सत्र हे आत्महत्या या विषयावरती आपण फोकस करू. आणि हा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे. असं आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीप्रमाणे दरवर्षी 8 लाख लोक आत्महत्या करतात. 8 लाख. आता हा आकडा काही छोटा नाही आहे. पृथ्वीच्या पाठीवरती दरवर्षी एवढे लोक आत्महत्या करत असतील. खरं म्हणजे एवढ्या सगळ्या प्रकारचं ज्ञान सगळीकडे उपलब्ध आहे. अनेक लोक हे स्वतःचं करिअर, स्वतःचा संसार, स्वतःचे काय असतील ॲस्पिरेशन्स म्हणू त्याला, स्वतःच्या आशा आकांक्षा, या सगळ्या पणाला लावून समाजामध्ये कुठेतरी स्टेबल जीवन यावं यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक व्हॉलंटियर्स आहेत, तुमच्यासारखे अनेक जण आहेत कार्यकर्ते की ज्यांनी संपूर्ण जीवन ह्यासाठी दिलं. आणि मला या निमित्ताने ऋषी नित्यप्रज्ञांचा एक तो कार्यक्रम आठवतो, सुमेरू संध्या म्हणून. कदाचित काही लोकांना आठवतही असेल इथे जे आहेत ते. त्यांचे बंधू सचिन लिमये हे एक गाणं म्हणत होते त्या कार्यक्रमामध्ये, सुमेरू संध्यामध्ये. आणि ते गाणं होतं, मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है. अतिशय सुंदर गाणं चाललं होतं त्यांचं म्हणणं. स्वतः सचिन लिमये म्हणजे ऋषी नित्यप्रज्ञांचे धाकटे बंधू ते गाणं म्हणत आहेत, बाजूला ऋषी नित्यप्रज्ञा बसलेले आहेत. आणि तेही अधूनमधून एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करत, कारण दोघे अतिशय उत्तम प्रतीचे सिंगर्स, दोघेही ते छान गाणं म्हणत होते. आणि जेव्हा ती ओळ आली कुठली की लोगों ने त्याग दिए जीवन, की दुसरं काय ओळ आहे ती, लोगों ने त्याग दिए जीवन काहीतरी आहे की दूसरे के जीवन में दीप जलते रहे, अशा टाईपची ती ओळ होती. तर ती ओळ कोणाला उल्लेखून होती? ऋषी नित्यप्रज्ञांना. कारण त्यांनी सुद्धा आपला संसार म्हणजे पती पत्नी ते दोघेही संपूर्णपणे याला त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगला वाहून घेतलं, समाजकार्याला वाहून घेतलं. आणि ती ओळ जेव्हा त्यांची आली तर त्यावेळेस पुढे सचिन लिमयेंना गाणं अशक्य झालं. ते तिथे स्टेजवरती ढसाढसा रडायला लागले. पण कार्यक्रम तर सुरू होता. तिथे ऋषी नित्यप्रज्ञा जरासुद्धा हल्ली नाही, म्हणून त्यांना नित्यप्रज्ञा म्हटलेलं आहे. नित्य काय ते स्थित होते, स्थितप्रज्ञ होते. ते अजिबात हल्ले नाही. त्यांनी ती ओळ तशीच कॅच केली आणि पुढे स्वतः ते गाणं पूर्ण म्हटलं. त्यांचा श्वासही हल्ला नाही, अगदी स्थिर राहिले मनाने. आणि मग थोड्या वेळाने सचिन हे त्यांनी स्वतःला सावरलं आणि हे गाणं पुढे कंटिन्यू केलं. की त्यांना, त्या सचिन लिमयेंना आपल्या मोठ्या भावाबद्दल ही जी कृतज्ञता होती, एक कुठेतरी अशी जाणीव होती की या व्यक्तींनी सगळं जीवन असं इथे समर्पित केलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी आपलं जीवनातले बहुमूल्य क्षण, समजा संपूर्ण जीवन नसेल तरी बहुमूल्य क्षण हे चांगल्या कार्यांसाठी दिलेले आहेत. तर ह्या गोष्टीची एक जाणीव असताना, म्हणजे हे सगळं असताना सुद्धा हे दुर्दैव आहे की अनेक लोक जगामध्ये दुःख भोगत आहेत. हे जरी दुर्दैव असलं तरी हे सत्य आहे. आणि कितीही प्रयत्न करत राहिलो तरी हे सत्य शाश्वत राहणार आहे. त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे आणि जगात फरक पडत नाही अशी भावना कधी आणू नका. आपण प्रयत्न करणं एवढंच आपल्या हाती आहे. जगाचा हे इम्बॅलन्स जो आहे, इम्बॅलन्स
हे असंतुलन हे असंच राहणार आहे, किंवा याला रादर संतुलन म्हणता येईल की एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे आनंद आहे. ह्या गोष्टी अशाच्या अशाच राहणार आहे. हा एक पॉईंट पक्का लक्षात ठेवायचा जेव्हा मी हे आता आत्महत्येबद्दल बोलेल तेव्हा. 8 लाख लोक दरवर्षी आत्महत्या करतात. काय काय कारणं असू शकतात त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. मेजर कारण त्यांनी म्हटलं आहे की डिप्रेशन. या डिप्रेशन, नैराश्य ज्याला साधारण आजच्या भाषेत म्हणता येईल. तर हे डिप्रेशन म्हणजे काय, साधारण 3 कारणं त्यांनी म्हटले आहेत. एक आहे डिप्रेशनमध्ये सुद्धा पहिलं कारण असेल की ते दिसायला बराच काळ डिप्रेशनमध्ये होता, ही एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये होती आणि त्याच्यानंतर आत्महत्या केली. दुसरं म्हटलं आहे इम्पल्सिव्ह म्हणजे काय की अचानक काहीतरी झालं आणि केलं. नवरा बायकोचं रागारागात भांडण झालं आणि मग स्वतःला पेटवून घेतलं किंवा काहीतरी झालं, असं आपण गोष्टी ऐकतो. हे इम्पल्सिव्ह म्हणतात. आणि तिसरं अटेन्शन सिकिंग, की मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईल अशी धमकी देणं आणि त्या धमकीचा परिणाम होईल अशी आशा करून काहीतरी छोटंसं करायला जाणं किंवा मीडियम करायला जाणं आणि समोरच्यानी थांबवणं तेवढ्या वेळात. हे असं अपेक्षित असतं की जेणेकरून माझ्याकडे लक्ष दिलं जाईल. आता ह्या प्रकारात काय होतं की कधी कधी ॲक्सिडेंट होतात आणि ॲक्सिडेंटला मग आत्महत्याच हे नाव दिलं जातं. म्हणजे जसं एखाद्यामध्ये किस्सा ऐकला होता की एका मुलीनी औषधं, त्या कुठल्या झोपेच्या गोळ्या होत्या किंवा काय होतं, तर त्याची अर्धी बाटली रिकामी केली. तिला असं वाटलं की अर्धी बाटली घेतली म्हणजे मला काही होणार नाही, थोडीशी 2 दिवस झोपेल, पण आईवडिलांना जरा जाग येईल की आपल्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली ती सुद्धा तिला जास्त पडली आणि तिचं आयुष्य संपलं. किंवा एखादी व्यक्ती आपण अशी बघितली असेल की भांडण करता करता मी स्वतःला गळ्याला फास लावून घेते म्हणून फॅनवरती चढायचं आणि आपल्याला कोणीतरी समोर आहे, आजूबाजूला सगळे लोक ते वाचवायला येतील, पण काहीतरी होतं आणि तो एका क्षणात झटका बसतो आणि जीव चालला जातो. हे जे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे एक अटेन्शन सिकिंगचा, माझ्याकडे लक्ष द्या, ही एक भावना असते. आता याच्यातलं पहिलं दीर्घकाळ विचार करून नैराश्यात आहे आणि आत्महत्या करणं, हा एक भाग. दुसरा जो इम्पल्सिव्ह म्हटलेला आहे की अचानक डोक्यात आलं आणि केलं, तर माझ्या मताप्रमाणे प्रामाणिकपणे सांगायचं तर असं इम्पल्सिव्ह हा प्रकार सहसा नसावा. का नसावा, तर कुठलीही गोष्ट ही आपण आतापर्यंत जे काही बघितलं ही मनाच्या संस्कारांप्रमाणे ती बाहेर येते. जे कधीतरी साचत आलेलं आहे, सारखं तो विचार केलेला असतो आणि अचानक मग आपण म्हणतो ते अचानक झालं, पण नाही, त्या विचारांना कधीतरी एक ठिणगी मिळते आणि ती ठिणगी फक्त तेवढी तिथे सगळी काय म्हणतात त्याला आग लावून जाते. याच्यामध्ये आत्महत्या करणं काय किंवा हत्या करणं काय, कोणाची, अनेक जे गुन्हेगार असतात तेही म्हणतात की आमच्याकडनं अचानक झालं, इंटेन्शन काही नव्हतं पण होऊन गेलं. तसं नाही आहे. त्यांचं जर मन आणि त्यांचे संस्कार हे जर खोदून बघितले की जुने काय विचार होते त्यांचे, तसं लक्षात येईल की त्यांच्या मनात सतत हे विचार चालले होते आणि जे विचार त्यांचे बाहेर आले तेच तिथे फक्त जे साचलेले विचार होते ते एका दिवशी अचानक बाहेर पडले. म्हणून हे जे वाक्य सांगतोय हे योग वासिष्ठमध्ये पुढे अनेक वेळा येईल जेव्हा आपण सारखं मनावरती चर्चा करू. हिंदीमध्ये म्हणायचो, सोचने से भी पहिले सोचो. विचार करण्यापूर्वी सुद्धा विचार करा की आपण काय विचार करतो. एखादा विचार निगेटिव्ह येत असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल आपले निगेटिव्ह विचार जात असतील, एखाद्या स्वतःबद्दल काही निगेटिव्ह विचार येत असतील, तर विचार करा की अरे हे विचार माझ्यासाठी योग्य नाही आहे. हे संस्कार एकदा बनायला लागले, हे एकदा आपल्या डोक्यात पक्के बसायला लागले की पुढे मग आपलंच आपल्यावरती नियंत्रण राहत नाही, आपल्या हातून त्या घटना घडून जातात. आणि म्हणून ह्यासाठी विचार करतानाच स्वतःला अवेअर करायचं असतं की सकारात्मक विचार यावे. आता हे सकारात्मक विचार कसे येतील, तर त्याच्यासाठी आपण मनावरती जरी नियंत्रण करायचा प्रयत्न करत असलो, आपण जरी सारखं श्वासावरती नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत असलो, तरी एक डेडिकेटेड प्रॅक्टिस की रोजचा मी अर्धा पाऊण तास स्वतःला देईल, त्याच्यामध्ये मी प्राणायाम करेल, ध्यान करेल, हे जे काही आहे ही प्रॅक्टिस रोजची आवश्यक आहे. जेव्हा ही प्रॅक्टिस होते तर त्याचा परिणाम आपल्या मनावरती असा होतो की आपोआप तो अवेअरनेस वाढायला लागतो. मी बघितलं आहे जे ध्यान करतात त्यांच्याकडे, त्यांच्या बाबतीत विशेषतः हा एक अनुभव असा आहे की ध्यान करणाऱ्यांना त्यांचा अवेअरनेस हा अतिशय हायटन्ड असतो. म्हणजे त्यांना एकदम बऱ्यापैकी त्यांचा अलर्टनेस वाढलेला असतो. तर हे आवश्यक आहे की आपले विचार काय होत आहेत तिकडे लक्ष देणं.
आणि तिसरा अटेन्शन सिकिंग, तर तो प्रकार हे सगळं पुढे आपण ज्या चर्चा करणार आहोत त्याच्या लक्षात येईल की अटेन्शन सिकिंगला वगैरे काही अर्थ नाही, हे सगळं एक आपलं नुकसान करणार आहे. आणखी जे बाकीचे कारणं दिलेले आहेत याच्यामध्ये एक आहे, एखादी व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या आजारी असते. आता मानसिकदृष्ट्या आजारी जर असेल तर त्याच्यातील दोन भाग आहे की त्या व्यक्तीला माहिती आहे आपण मानसिकदृष्ट्या आजारी आहोत आणि त्याच्यामध्ये ती आत्महत्या करते. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ त्या व्यक्तीला माहिती आहे की आपण आत्महत्या करतो आहे. हां, आणि एवढा जो अवेअरनेस असतो तर ह्या अवेअरनेसचा अर्थच असा आहे की तुम्ही स्वतःच्या बाबतीत थोडासा आणखी विचार करू शकता. म्हणजे एक व्यक्ती आहे जिला माहिती आहे की मला आत्महत्या करायची आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, मला त्रास होतो आहे, तर ती व्यक्ती हाही विचार करू शकते की मी स्वतःला सावरता येईल, मला याच्यात थोडंसं मी स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकतो. ऑन द अदर हँड एखादी व्यक्ती की जिला माहितीच नाही की आपण वेडे आहोत किंवा आपला स्वतःवरती नियंत्रण नाही आहे, ती व्यक्ती आत्महत्या करणं हे अशक्य आहे. कारण जर त्या व्यक्तीला स्वतःच्या बाबतीत काहीच अवेअरनेस नसेल, पूर्णपणे आपण ज्याला म्हणतो की मानसिकदृष्ट्या गेलेली व्यक्ती आहे, तर ती व्यक्ती आत्महत्या तरी कशी करेल? आत्महत्या करण्याची बुद्धी त्या व्यक्तीला नसेल. ती व्यक्ती मग पुढे डेफिनेटली कुठेतरी ॲक्सिडेंट होत असेल, काहीतरी होत असेल त्या व्यक्तीच्या बाबतीत, पण आत्महत्या करणार नाही. यानंतर आणखी एक आपण बघतो की काही लोकांना ॲडिक्शन असतं, व्यसन असतं, आणि या व्यसनाचा परिणाम असा असतो की त्यांना जे हवं ते मिळालं नाही तर शरीराला त्रास व्हायला लागतो आणि मग असं वाटतं की माझं शरीर ह्या सगळ्या गोष्टी सहन करू शकत नाही, आता मला हे शरीर संपवणं भाग आहे. आणि एकदम अतिशय टोकाच्या वेदना झाल्यानंतर मग ते जे पाहिजे ते मिळालं नाही तर ते आत्महत्या करतात. आणखी एक कॅटेगरी अशी आहे की जिथे स्वतःला युजलेस समजतात की माझा या जगासाठी काहीही उपयोग नाही, मी इथे आलो या जगात आणि आज माझा काहीच उपयोग होत नाही, कितीही प्रयत्न केला तरी मला काही होत नाही. वास्तविक याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा चर्चा करू, पण असं नसतं, प्रत्येकजण उपयोगी असतो. त्यानंतर काही लोकांच्या जीवनात हे फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये असे अनेक प्रकारचे टेन्शन्स असतात आणि ह्या ताणतणावाला कंटाळून सुद्धा लोक आत्महत्या करतात. त्यांना असं वाटतं की मी माझ्या जीवनात एवढं काही करतोय, हे करतोय, ते करतोय, परंतु तरीसुद्धा कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही, त्याला रिस्पॉन्स देत नाही किंवा मला इतका त्रास देतात, जो काही आपण मानसिक शारीरिक त्रास असेल याच्याबद्दलही आपण नंतर बोलू. हे सगळं असताना मग हे जीवन युजलेस आहे, जाऊ द्या, मग मी सोडून देतो. हां, आणि याला अनेक चांगले जस्टिफिकेशनसुद्धा देतात. मुद्दा मी आज त्याच्याबद्दल एक विषय सांगणार आहे की कधी, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण गेल्या 2-4 वर्षात कधीतरी एका महाराष्ट्रातल्या एका संत पुरुषांनी आत्महत्या केली. आणि त्यांनी आत्महत्या केली कारण त्यांचे घरचे लोक त्रास देत होते, असं काहीतरी पेपरमध्ये लिहून आलं होतं. कोणीतरी त्याचं जस्टिफिकेशन केलं होतं, कोणीतरी समर्थन केलं होतं की जर तुम्ही एवढं करताय तुमच्या आयुष्यामध्ये आणि परिवार जर साथ देत नसेल, तुम्हाला काही करता येत नसेल, तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही, आत्महत्या हा मार्ग चांगला आहे. आणि याचं मी जबरदस्त खंडन केलं होतं. मुळात आत्महत्या ही म्हणजे तिचा स्वीकार करता येऊ शकत नाही. आज आपण तेही बघू, काय स्वीकार करता येत नाही, का करता येत नाही. काही लोकांच्या बाबतीत त्यांचा आत्मसन्मान याला ठेच पोहोचते, त्यांना कुठेतरी दुखावले जातात, जसं काही बलात्कारच्या घटना आहेत, 4 चौघांमध्ये पब्लिकमध्ये अपमान आहे, कोणीही केलेला असू द्या, काही असू द्या, आणि ह्याच्यामुळे असं वाटतं की माझं जीवन खराब झालेलं आहे, आता जीवन जगण्यात अर्थ नाही, म्हणून आत्महत्या करणारे सुद्धा लोक आहेत. काही लोक बराच काळ रोग भोगत असतात, त्यांना याच्यातून बाहेर पडावं असं वाटत नाही, बाहेर पडावं असं वाटतं पण प्रयत्न करूनही सुटत नाही. शेवटी ते जीवनाला कंटाळतात, रोज रोज तेच ते भोग, तोच तो त्रास, म्हणून ते आत्महत्या करणारे असतात. काहींच्या बाबतीत बराच लॉस होतो, जिथे आपण म्हणू की त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं असेल, जिथे त्यांचं चारित्र्याचं नुकसान झालं असेल. कधी एखादी खूप चांगली व्यक्ती असते पण काहीतरी पाय घसरतो, बाहेर अफेअर होतात किंवा आणखी काहीतरी होतं आणि भ्रष्टाचार होतो, काही असेल, तर त्यांना ते स्वतःचं सहन होत नाही, तिथे इगो एवढा असतो आणि त्याच्यामध्ये मग ते आत्महत्या करतात. त्यानंतर कोणी बाहेरचे सिनेमे बघून, मित्र बघून, जसं आपण 3 Idiots सारखा सिनेमा बघितला आहे, त्याच्यामध्ये तो एक जॉय नावाचा मुलगा असतो, त्यांनी आत्महत्या केली. का आत्महत्या केली? तर प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं नाही म्हणून. आता अशा जे किस्से असतात की ते बघितले, ते सिनेमे बघितले, आणखी काही असेल, तर ते बघूनसुद्धा लोक आत्महत्या
करतात, तिथून इन्स्पायर होतात आत्महत्येसाठी. वास्तविक पाहता याच्यात खरं काही अर्थ नाही आहे. तर या सिनेमांमध्ये जे दाखवलं जातं, आणि अनेक सिनेमे आहेत, एक दुजे केली असू द्या, नाही तर आणखी कुठे असू द्या, कयामत से कयामत तक असेल, आणखी काही असेल, अनेक ठिकाणी आत्महत्येचं समर्थन केलेलं आहे. आणि ते बघून बाकी लोक इन्स्पायर होतात, स्वतःचं डोकं वापरत नाही आणि तिथे आत्महत्या करायला निघतात. कधी कधी मोठ्या लोकांना बघून सुद्धा आत्महत्या केल्या जातात. कोविडच्या काळात किंवा त्याच्या जस्ट अगोदर मला वाटतं कॅफे कॉफी डेचे जे CEO होते किंवा फाउंडर होते, त्यांनी आत्महत्या केली होती. परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. ते म्हणाले की जर यांनी थोडं प्राणायाम ध्यान केलं असता, थोडं ज्ञानात राहिले असते, तर आयुष्यातले संकट सहज सांभाळता आले असते, आत्महत्या केली नसती. असो, बाकीच्या लोकांना, फिल्म स्टार्सला, यांना त्यांना बघून की अरे जीवनामध्ये यांनी अशीच परिस्थिती आल्यानंतर हा मार्ग स्वीकारला आहे आणि म्हणून आत्महत्या केली, असं बघूनही आत्महत्या करणारे आहेत. जीवन असं स्टेटला असतं की जिथे एक प्रकारची भीती असते की आता मला जगणं अशक्य आहे. मला माहिती ही भावना काय येते, परंतु असं वाटायला लागतं की आता जगणं अशक्य आहे. आणि मग हे उरलेलं जीवन संघर्ष करत जगायचं, त्याच्यासाठी लढायचं की त्याच्याऐवजी पळायचं. या दोनपैकी जो एक मार्ग जास्त सोयीस्कर वाटतो. आत्महत्या करायला डेअरिंग लागत असेल कदाचित, रेल्वेच्या रुळावर झोपायचं असेल तर हिंमत लागते, स्वतःला फास बांधायचं असेल किंवा औषधं घ्यायची असतील, काही करायचं असेल तर याला हिंमत लागते, मान्य. परंतु ही हिंमत जीवन जगण्यापेक्षा निश्चितपणे कमी आहे. त्याच्यामुळे जिथे कमी हिंमत लागते, जिथे कमी मनोबल लागतं, तो मार्ग स्वीकारला जातो आणि जीवन संपवलं जातं. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघू की आत्महत्येचं खरंच समर्थन होऊ शकतं का, याच्या बाबतीत शास्त्र काय म्हणतं, जीवन काय म्हणतं. मुळात एक गोष्ट लक्षात घेऊ की आत्महत्या करणारी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते आहे तेव्हा तिला आपलं जीवन संपवायचं आहे, किंवा आपले जे काही दुःख येत आहेत, जे काही कारण असतील, या सगळ्या जे काही आपण कारणं आत्ता वाचले त्यातलं जे काही कारण असेल त्याच्यामध्ये जीवन मला संपवायचं आहे, कारण जेणेकरून माझ्या दुःखांचा अंत होईल, अशी एक साधी सरळ भावना असते. आता दुःखांचा अंत हा कधी ना कधी होणारच आहे. असं तर नाही आहे की हे जीवन अगदी अमर आहे आणि हजारो वर्ष आपल्याला तोच तो त्रास भोगावा लागणार आहे म्हणून. केव्हा ना केव्हा तर हे सगळं संपणार आहे. मग हे जर संपणार असेल कधी ना कधी, तर थोडा पेशन्स ठेवावा आणि त्यांनी जे जीवन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यानुसार त्या मार्गाने जावं. आणि जेव्हा आपोआप संपेल तेव्हा संपेल. एनिवे शरीर संपणार आहे, हे शरीर काही परमनंट नाही आहे. निदान थोडी आशा तर ठेवता येते की पुढच्या काळामध्ये कदाचित आज जी स्थिती आहे ती बदलून चांगले दिवस येऊ शकतील. अच्छे दिन आएंगे, हो सकता है. असं जर होणार असेल तर मग का नाही थांबावं? हा साधा एक सिंपल प्रश्न आपल्या मनाला विचारता यावा की हे परमनंट स्थितीही नाही आहे, काही काळाने पुन्हा बदलू शकते. आणि नाहीच बदलली तर आपोआप कधी ना कधी संपणारच आहे. या सगळ्या दुःखांचा अंत एक ना एक दिवस होणारच आहे. व तो निर्णय स्वतःच्या हाताने घेण्याच्या ऐवजी ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्या परमेश्वराने आपल्याला इथे निर्माण केलं आहे, त्याच्यावरती सोपवावं. तुला जेव्हा वाटेल तेव्हा घेऊन जा. हे एक साधं लॉजिक त्याच्या मागे वापरता येतं. दुसरं आपण बघू शास्त्र काय म्हणतं. शास्त्रानुसार असं म्हटलेलं आहे की खास करून हिंदू शास्त्रांमध्ये, जे मी थोडंफार त्याचं वाचलं, तर मानवी जीवन हे सर्वोच्च जीवन समजलं जातं. आणि का समजलं जातं सर्वोच्च जीवन? कारण इथे येऊन आपल्याला मुक्ती मिळणं शक्य आहे. आपण जर थोडा अभ्यास केला असेल, थोडा अध्यात्माच्या मार्गावरती असू आणि काही चांगल्या प्रॅक्टिसेस असतील, तर कधीतरी आपण यक्ष, गंधर्व किंवा आणखी पुढे विद्याधर वगैरे काय हे या योनीपर्यंत पोहोचू शकतो, किंवा साधारण देव पण होऊ शकतो. आणि यांच्यानंतर मग आपण स्वर्गामध्ये काही काळ राहिलो की तिथून आपलं ते सगळं पुण्यांचा कोटा संपला की तिथून परत पृथ्वीवर येता येतं. लक्षात घ्या, हा जो मानव जीवन सोडून उरलेला जो काही प्रवास आहे मुक्तीपर्यंत, याच्यामधल्या कुठल्याही स्टेटमध्ये आपण राहिलो तर आपल्याला मुक्ती नाही आहे. तिथे सगळ्या प्रकारचे उपभोग घेता येतील, सगळं करता येईल, पण सुटता येणार नाही. परत तो कोटा संपला की मानवी जीवन घ्यायचं, मानवाचं जीवन घेऊन मग पुन्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि शक्य झालं तर चांगले प्रयत्न केले असतील तर मग मुक्त होता येईल. त्यामुळे मुक्तीचा मार्ग हा फक्त मानवी देहातूनच आहे. मग असं जर असेल तर आपल्याला मानवी देह, आपण जो म्हणतो 84 लक्ष योनीतून मिळाला असेल किंवा आणखी काय जे काही त्याच्याबद्दल आपण म्हणत असू, हा देह, हे शरीर मिळाल्यानंतर
तर एक काहीतरी ती सन्मान म्हणून दिलेलं आहे. इट इज अन ऑनर. आपल्याला कोणीतरी पुरस्कार दिलाय की जा, तुला शरीर मानवाचं दिलेलं आहे, आता तू या मानवाच्या शरीरात राहून चांगला अभ्यास कर, चांगलं ज्ञान मिळव, चांगली कर्तव्य कर, चांगली कर्म पार पाड आणि इथून मग तू मुक्तीच्या मार्गाला पुढे लाग. पण असं एखाद्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला चांगला सन्मान दिला, पब्लिकमध्ये आपल्याला बोलवलं, आपल्याला काहीतरी छान वस्त्र वगैरे दिले, शाल श्रीफळ दिलं असं समजा, आणि ते घेतलं ना आपण रस्त्यावरती फेकून दिलं त्या व्यक्तीसमोर म्हणा किंवा कसे, राईट? काय असतं, आपण त्या आदराचा अपमान करतो. तसं हे मानवी जीवन आपल्याला दिलेलं आहे, तर या आदराचा आपण एक प्रकारे अपमान करतो. आपल्याला अधिकार नसताना आपण हे जीवन संपवतो. हा त्या सन्मानाचा हा अपमान केल्यासारखा आहे. आणि असं करू नये. असं केल्याने त्याचे जे काही परिणाम आहेत ते अतिशय वाईट असतात. जो कॉमन सेन्स आहे तोच इथेही आहे की असल्या गोष्टी करणं हे अतिशय वाईट. म्हणून तिथे ही जी सगळ्यात मोठी चूक आहे ही करू नये असं सरळ सरळ शास्त्रांमध्ये सांगितलं. दुसऱ्या शास्त्रांमध्ये असंही सांगितलं आहे की आपलं जीवन हे फक्त आपलं नाही आहे. आपल्याला जे 4 पुरुषार्थ म्हटलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे ऋण फेडायचे असतात. तर ह्या ऋणांमध्ये आपण जसं आपलं पितृऋण पण असतं. आपले पितर हे या शास्त्रांप्रमाणे असं म्हटलं की ते वाट बघत असतात की हा माझे आजन्म हा जे काही त्याचे आमच्यासाठी श्राद्ध पक्ष करेल, पिंडदान करेल, हे सगळं काही करत राहील. हा आणि नुसतंच श्राद्ध पक्ष आणि पिंडदान एवढंच नाही, म्हणजे कर्मकांड हाच एक भाग नाही आहे. आपलं प्रत्येक पुण्यकर्म, जर आपण कोणाला दान देत असू, आपण कोणाला काय म्हणतात त्याला कुठली तप करत असू, आपण स्वतः कुठली ध्यान साधना करत असू, तर याचे फळं हे या सगळ्यांसाठी असतात. हे सगळेजण वाट बघत असतात की चला यांनी आज ध्यान केलं, यांनी साधना केली, तर त्याचे फळं, त्याचे पुण्य हे आम्हालाही मिळेल आणि आपण ते देत असतो. जर आपल्यातले बहुतेक लोक सगळ्यात शेवटी आपली ध्यान साधना झाल्यानंतर ही प्रार्थना म्हणतो, लोका समस्ता सुखिनो भवन्तु. तर याच्यामध्ये लोका समस्ता सुखिनो भवन्तुमध्ये एक भावना अशी आहे की हे सगळे आजूबाजूचे लोक आहेत ते सगळ्यांना सुखी राहू द्या असं. परंतु माझं एक इंटरप्रिटेशन असंही आहे, मला माहीत नाही चुकीचं बरोबर, परंतु अनेक लोक जे असतात, सप्त लोक, आपण पाताळ आणि स्वर्ग दोन्हीकडे जे 14 भुवन म्हणतो, हे जे वेगवेगळे लोक आहेत, या सगळ्या लोकांमधले सगळेच जीव जे असतील त्या सगळ्यांना सुखी राहू द्या अशी ती आपली भावना असावी. आपल्या प्रार्थनेमध्ये नेहमी हा विचार करा की फक्त पृथ्वीवरचे जिवंत असणारे लोक नाही, हे 14 भुवनातले जे असतील ते सगळे सुखी राहू द्या अशी ती प्रार्थना आपली असावी. आणि इथे जे कोणी आपले पूर्वज असतील, जे कोणी अडकलेले जीव असतील, आपलेच म्हणून नाही इतर सुद्धा, कारण लोका समजता सगळ्यांनाच म्हणतं, फक्त माझे नाही, या सगळ्यांना सुखी राहू द्या असं आपली जी भावना असते, तर तिथे हे एक आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना सुद्धा सुख द्यावं, त्यांच्यासाठी प्रयत्न करावे. आणि जेव्हा आपण ते करत नाही, आपण हे सगळं सोडून परत पळून जातो, म्हणून त्याला सुद्धा की हे बाकीचे लोकही नाराज होतात की अरे असं काय केलं, हे तू यासाठी हे तुझ्याकडनं अपेक्षित नव्हतं. आणि मग असं म्हटलेलं आहे की जे या पद्धतीने पळून जातात त्यांना कुठेही सुखी जीवन मिळत नाही. अनेक वर्ष, अनेक शेकडो वर्ष असतील, ते जन्मोजन्म तिथे भटकत राहतात. त्यांना काही पुढे जे खरं सुख मिळायचं ते सगळं सुख त्यांचं हिरावून घेतलेलं असतं. नंतर आत्महत्या करणं आणखी की पाप का आहे किंवा वाईट का आहे, तर एक आपण जीव म्हणून जबाबदारी घेतलेली असते. जसं ही सूक्ष्म जबाबदारी असते तशी एक व्यावहारिक जबाबदारी पण आपण सगळ्या आपल्या लोकांची घेतलेली असते. ह्याच्यात व्यावहारिक जबाबदारी म्हणजे काय की मी एक पिता आहे, माझ्या मुलांची जबाबदारी घेतली आहे, बायकोची जबाबदारी आहे, आईवडिलांची आहे, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या असतात. आणि एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून इकडून तिकडून काहीतरी करून ही सगळी जबाबदारी झटकून देणं आणि पळून जाणं आपण बघितलं आहे. अनेक परिवार हे एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येमुळे, ते म्हणतात की आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत तर अनेकदा हे किस्से ऐकलेले आहेत, हो ना, की त्या परिवाराची पार धुळदाण झाली. काय केलं त्या जीवाने? आत्महत्या केली. पुढे काय? पण आत्महत्या करून तुमचा जो प्रॉब्लेम होतो तो सुटत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मी आत्महत्या केली म्हणजे जीव माझे समस्या संपल्या का? नाही संपल्या. ज्या आहेत व्यावहारिक समस्या त्या आहेत तशाच राहतात, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, त्यांना काही सोल्युशन मिळत नाही. कर्ज असेल तर कर्ज काही तुम्ही आत्महत्या केली आहे म्हणून सुटलं असं नाही होत. ते कर्ज राहतं ते राहतंच, पुढच्या जीवांना फेडावं लागतं. म्हणजे तुमचे जे कोणी नातेवाईक असतील त्यांना ते काहीतरी त्याचा त्रास सहन करावाच लागतो. तर ह्या गोष्टीकडे लक्ष असावं की आपल्या जबाबदाऱ्या पळून जाणं, सोडून पळून जाणं
हा पळपुटेपणा आपल्याला शोभत नाही. इथे राहून लढायचं, आपण त्या ईश्वराचे अंश आहोत, तोच ईश्वर आपल्यामध्ये असतो आणि त्याच्याप्रमाणेच आपण सगळं कार्य करायचं असतं. तर हे लढण्याला, आणि आपण मूळ शूर आहोत, योद्धे आहोत, तर आपल्याला ते शोभतं, पळून जाणं शोभत नाही. त्यात आणखी एक विषय असा आहे की आपला जो जीव म्हणतो, ज्याला जीव म्हणतो, तर या शरीरामध्ये सुद्धा एक ईश्वराचा अंश हा असतो. म्हणजे जसं परमेश्वराने म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, म्हणजे तो प्राण्यांच्या शरीरात राहून काही ना काही कार्य करतो आहे. अनेक प्रकारचे जीवही आपल्या शरीरात असू शकतात. तर हे सगळे इनफॅक्ट जर सूक्ष्म पद्धतीने बघितलं तर अनेक बॅक्टेरिया वगैरे सुद्धा आपल्या शरीरात राहतात आणि तेही आपल्यावरतीच पोचले जातात, आपल्यावरतीच त्यांचं जीवन असतं. सगळे बॅक्टेरिया वाईट आहे अशातला प्रकार नाही, चांगले सुद्धा असतात, हे पचनाचं कार्य करत असतात. आमचे एक मित्र आहे वैजापूर खंडाळ्याचे संतोष देसाई म्हणून, त्यांनी तर सांगितलं होतं की किती 1.5 लाख की त्याच्या जवळपास इतके बॅक्टेरिया असतात. आता संख्या कमी झाली, 80-87 हजार काहीतरी म्हणतात ते, परंतु हे असतात जे ते आपल्या शरीरामधलं सगळं कार्य करत असतात. तर हे जे काही जीव आपल्या शरीरामध्ये सुद्धा जगणारे असतात आणि तो जो काही परमेश्वर आपल्या शरीरामध्ये हे असतो, आपण असं अचानकपणे शरीर संपवलं म्हणजे मग त्यांना सुद्धा भावना होती की अरे हे काय, आमचा काही विचारच नाही केला, फक्त स्वतःच्या मनाचा काहीतरी खेळ केला आणि आम्हाला सोडून चालला गेला, ही जी एक भावना असते ते सुद्धा नाराज होतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की इथे आपण त्या परमेश्वराने दिलेल्या सन्मानाचा अपमान करतो. आपल्या शरीरात देव आहेत, आपले पितर आहेत बाहेर, त्यांचा आपण अपमान करतो, त्यांचा मान ठेवत नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्या शरीरातले जीव आणखी इतर कोणी, त्याच्यापासून पळून जाणं ह्यानी काही समाधान होत नाही. इथे ह्या सगळ्यांच्या मागे जे कारणं दिलेले आहेत की मला काहीतरी त्रास होतो आहे, आपण पुढे एक जाऊन गोष्ट बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की हा त्रास केवळ मानसिक असतो, शरीराला होणारा असा विशेष त्रास नाही. ही गोष्ट कधीतरी आपण लवकरच ऐकू. लवण राजा म्हणून आहे, त्या राजाची ही गोष्ट असेल, त्यात हे कळेल की हा त्रास हा केवळ मानसिक त्रास आहे. फार क्वचित वेळेस शरीराला त्रास होतो आणि आज वेळ कमी आहे, नाहीतर ती एक कामगारांची गोष्ट सांगितली असती. थोडक्यात जर सांगायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये आपण अनेक आत्महत्येच्या केसेस ऐकल्या, परंतु यांच्यातली कदाचितच, माझ्या माहितीमध्ये तर एकही नाही, अशी केस होती की जिथे हे जे कामगार वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करत होते, ते आपलं घरदार सोडून कोणी पायी गेलं, कोणी बाईकवरती गेलं, कोणी आणखी कसं बसवरती गेलं, ट्रकमध्ये गेलं, आणि सगळे लोक आपल्या मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे जेव्हा परत गेले तर 2-2 दिवस 3-3 दिवस खायला मिळालं नाही, डोक्यावर छप्पर नाही, कुठे काही खिशात पैसा नाही, अन्न नाही. आमच्याकडेच एक पेंटिंगचं काम करणारा मुलगा होता, तो असाच वयाच्या 15व्या वर्षी मागच्या वर्षी हैदराबादवरून गोरखपूरला ट्रकमध्ये 3 दिवस उपाशी गेला. यांच्यातल्या कोणी आत्महत्या केल्याचं ऐकलं नाही. आणि ऑन द अदर हँड ज्यांच्याकडे मोठे मोठे बंगले आहेत, फ्लॅट आहेत, अशांनी आत्महत्या केली. तर याच्यामध्ये शारीरिक त्रास हा कुठे नव्हता, हा केवळ मानसिक त्रासाचाच प्रकार होता आणि त्याच्यामध्ये आत्महत्या केल्याचं आपण ऐकलं. आता हे सगळे किस्से मनाचे जे आहेत हे सगळे आपण नंतर बघूया. इथे कुठलंही कारण हे समर्थन करण्यासारखं नाही आहे. एक गोष्ट आणखी आहे सगळ्यात महत्त्वाची, की जर आपल्याला असं वाटत असेल की माझा परिवार किंवा आणखी माझ्या आजूबाजूची लोक हे यांच्यामुळे मला त्रास होतो आहे, तर मुळात ना इथे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट चुकते ती म्हणजे केंद्रस्थानी मी आहे. ज्यांच्या केंद्रस्थानी मी आहे त्यांना सगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात. मी म्हटल्यानंतर तो जो इगो असतो तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, की मला त्रास होतो आहे, मला असं आहे, मला तसं आहे, माझ्या जीवनात अमुक गोष्टी आहेत, माझ्या जीवनात तमुक गोष्टी आहेत. एक मला जे काही मला समजतं, जे काही मला माहिती आहे ऐकल्यातलं, की साने गुरुजीच एक फक्त असे होते ज्यांच्याबद्दल मी ऐकलं असेल की त्यांनी समाजाची व्यवस्था बघून त्यांनी स्वतःचं जीवन कदाचित त्यागलं. पण बाकी तर, आणि तेही चुकीचं होतं, त्याचंही समर्थन करता येणार नाही. पण बाकी हे बहुतेक जण त्या स्वतःच्या भोवती केंद्रित असतात. इथे जर एखाद्याच्या मनात ही भावना असेल की मी नाही, माझं कर्तव्य, आज आपण जे इथे वारंवार सांगतो की माझं अस्तित्व हे माझं नाहीच आहे, हे केवळ गुरूंची कृपा आहे, ते चाललं आहे, त्याच्यामुळे त्याला संपवण्याचा अधिकार माझ्याकडे अजिबात नाही. मी कोण?
हे शरीर सुद्धा मी चालवत नाहीये. तिथे जी आत्महत्या करणाऱ्याच्या मागे मनात जी भावना असते की मी शरीर चालवतो आणि म्हणून मी संपवतो. मुळात मी शरीर चालवतच नाहीये. माझ्या बाबतीत जे काही होत आहे तो सगळा गुरुप्रसाद. ते जे काही घडून आणतील ते घडून आणतील आणि त्याप्रमाणे मी चालेल. इथे मी हा प्रकारच नाहीये. पण चला तेवढी बुद्धी नसेल तर एक थोडासा आणखी खालच्या लेवलचा विचार, थोडा आणखी जो ढोबळ असेल की आपल्या जीवनात फक्त आपल्या परिवाराचाच किंवा आपल्या जवळपासच्या लोकांचाच अधिकार असतो का? म्हणजे आपण कधीतरी रात्री बेरात्री रिक्षाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठे गेलो असू, त्या रिक्षावाल्यांनी प्रामाणिकपणे आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडलं, तर त्या रिक्षावाल्याचे थोडंफार आपल्यावरती उपकार आहेत ना, त्यांनी व्यवस्थित केलं, एवढ्या रात्री सोडलं. अनेक घटना आपल्या बाबतीत अशा झालेल्या आहेत ज्या नुसता विचार केला तर सहज लक्षात येतील, या सूक्ष्म आहेत, परंतु या समाजाचं सुद्धा आपल्यावरती बरेच ऋण आहेत. या संतांनी आजपर्यंत, जसं मी ऋषीजींचं नाव घेतलं किंवा आणखी कोणाची नावं घेतली असतील, या सगळ्या संतांनी स्वतःचं जीवन पणाला लावलं आहे आपल्यासाठी. आपल्याला ज्ञान देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. या सगळ्यांनी जे काही आपल्यासाठी कार्य केले तर त्यांच्या प्रती सुद्धा आपली काहीतरी कृतज्ञता असते की नाही, की फक्त मी आणि माझा परिवार आणि एवढा विचार करून सोडून द्यायचा. मला त्रास सहन होत नाही, मला परिवार त्रास देतो, मला अमुक होतं ढमुक होतं, नाही झेपत ना तुम्हाला, तर आपलं जीवन त्यांच्यासोबत राहायचं व्यवहारामध्ये. परंतु हे असं समजायचं की माझं अस्तित्व फक्त यांच्यापुरतं नाही आहे. आजची परिस्थिती बदलेल, कधी ना कधी उद्या चांगली परिस्थिती येईल आणि त्यावेळेस मी फक्त माझा नाही, वसुधैव कुटुंबकम, मी संपूर्ण जगाचा आहे. संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण वसुधा ही माझं घर आहे. त्यांच्यासाठी मला कार्य करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून जर जगलो, तिथे तो मीपणा जर नष्ट व्हायला लागला तर मग आत्महत्या हा विषय येतच नाही. आणि म्हणून त्या संतांचं जे सांगितलं की त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांचं समर्थन जे त्या लेखकांनी केलं होतं की त्यांना एवढं कार्य करताहेत पण परिवारातून समर्थन, सपोर्ट मिळत नाही, तर ते चुकीचं का होतं? तर तुम्ही फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार केला. तुम्ही फक्त मी आणि माझा परिवार एवढीच भूमिका बघितली. तुम्ही स्वतःला इतक्या लोकांपर्यंत पोहोचवलं, इतक्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं, तरीही हा महत्त्वाचा निर्णय घेताना फक्त माझा परिवार एवढाच विचार केला, म्हणून तो निर्णय चुकीचा आहे. इथे ती चूक घडली. ती तुम्ही त्यावेळेस विचार करायला हवा होता की नाही, माझा परिवार जरी असला तरी माझा परिवार हे माझे कुटुंब जे रक्ताचे असतील किंवा काय असतील ते नाही, हा संपूर्ण परिवार आहे. त्यांना काय वाटेल, त्यांच्यासाठी मी जीवन देतो आहे, त्यांच्यासाठी मी काहीतरी करतो आहे, त्यांच्या दृष्टीने विचार करणं आवश्यक होतं. हा विचार चुकला. आणखी बाकी ज्यांनी कोणी केलं असेल तिथे हाच फॅक्टर येतो की त्या परिस्थितीमध्ये टिकून राहणं, पुढे जाणं हे आवश्यक आहे. त्याच्यातून पळ काढणं, आपल्या आत्महत्येने समस्या सुटेल असं नाही. साने गुरुजींनी जर तसं केलं असेल तर समाजात काय फरक पडला? आपल्या जाण्या येण्याने जगाला काहीही फरक पडत नाही. कालचंच वाक्य पुन्हा असंच्या असंच, जन पळभरा म्हणतील हाय हाय, मी जाता राहिलं कार्य काय. पुन्हा आहे तसंच सगळा सिक्वेन्स सुरू राहील, कोणालाही काही फरक पडत नाही. म्हणून आपलं जीवन हे आपलं नाहीच, हे एक दिलेली गिफ्ट आहे. कुठल्याही मार्गाने समजा, परमेश्वर समजा, गुरु समजा, जे असेल, आणि त्या मार्गाने ते पुढे नेत राहणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरं, आपण जर 10,000 फुटावरून बघितलं, मी नेहमीची परिस्थिती सांगतो, तर या पृथ्वीवरती जे प्रॉब्लेम्स आपण म्हटले, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे, घटस्फोटाच्या घटना सुरू आहे, मुलं ऐकत नाही, आईवडील ऐकत नाही, अभ्यासात मार्क कमी मिळाले, पैशांचा लॉस झाला, रिलेशनशिपमध्ये खराबी आली, कॅरेक्टर लॉस झाला, रेप झाला, हे झालं ते झालं, 1000 कारणं द्या. 10,000 फुटावरून तुम्हाला जगामध्ये सगळीकडे हेच कारणं दिसतील. प्रत्येक जण ह्या सिच्युएशनमधून जो कोणी गेलेला असेल तुमच्या दिलेल्या कारणांपैकी, त्या प्रत्येकाने आत्महत्या नाही केली. ते थांबले, ते स्टेड बॅक आणि त्यांनी संघर्ष केला आणि पुढे जाऊन अनेक चांगल्या गोष्टी केल्यात. आपण या प्रत्येक कारणामध्ये, फायनान्शियल लॉस असू द्या, बुडालेले होते, त्याच्यातून वरती आले आणि जसं म्हणतो फिनिक्स पक्षासारखं भरारी घेतली आणि मोठे झाले, असेही अनेक उदाहरणं आहेत. मग हे असं असताना प्रत्येकजण आत्महत्या नाही करत ना या सेम सिच्युएशनमधला, मग मी का करावी हा प्रश्न मनात आला. इथे थांबून राहणं हे आवश्यक आहे. फायनली ह्या सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्यायचं की जीवनात चढ उतार हे होणारच आहे. चढ उतार हा आयुष्याचा भाग आहे. आज खाली आहे, उद्या वर आहे. येऊ आपण पुढे आणखी चान्स मिळेल. निदान टिकून राहणं एवढंच आपलं कर्तव्य आहे. पळून जाणं हे योग्य नाही, त्या ठिकाणी हा मार्गच नाही. ही भावना जेव्हा मनात असेल तेव्हा मग हे आत्महत्या वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यातून आपण स्वतःला निश्चितपणे वाचवू शकतो. आता कधी कधी असं होतं की खरंच
एकही वेळ अशी नाही का की जीवन त्यागाला परवानगी आहे शास्त्रांमध्ये. तर शास्त्रामध्ये जीवन त्याग करण्यासाठी परवानगी आहे, परंतु ती एका विशिष्ट पद्धतीने, एक त्याला विशिष्ट मार्ग दिलेला आहे. गुरूंची परवानगी हवी, तुमची मनाची स्थिती कशी आहे ते मॅटर करतं. आत्महत्या करणं म्हणजेच माझ्या मनाची स्थिती ठीक नाही आहे आणि त्याच्यामुळे मी जीवन त्यागतो आहे, त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध, की सगळं काही शांत झालेलं आहे, सगळं काही अचीव केलेलं आहे, जे काही या जीवनाला, या शरीराला करायचं होतं ते त्यांनी केलं. आता मला माझं कार्य संपवायचं आहे, मन अतिशय शांत आहे. मग अशा याला जीवन त्यागण्याला कधी समाधी म्हणत असू किंवा आणखी काही म्हणता येईल. हे जे काही घेतात, जे संत पुरुष असतात, त्यांनी जेव्हा हे करणं ते समजू शकतो, त्यांना शास्त्राची अनुमती आहे. आपण त्या स्थितीला अजून पोहोचलेले नाही. नाही तर उगाच मला आता सगळं जीवन झालेलं आहे, सब कुछ मिल गया, आता मी जीवन सोडतो, अजिबात नाही. ठीक आहे, एकदा आपल्या गुरूंना अवश्य विचारा, पण कोणीही परवानगी देणार नाही. पहिल्यांदा त्या मनस्थितीत पोहोचणं हे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. मुळातच एक सगळ्यात महत्त्वाचा विचार इथे वाचवेल, तो म्हणजे मी फक्त माझ्या पुरतं, माझ्या कुटुंबापुरतं नाही, समाजासाठी माझं अस्तित्व आहे आणि ते मला पूर्णपणे पार पाडायचं आहे. ह्यामध्ये काही काही परिस्थिती, जशा म्हटलं, जोहारची परिस्थिती होती पूर्वी, राजपूत स्त्रियां करायच्या, ती सगळी म्हणजे अशी विहीर केल्यासारखं ज्याच्यात सगळं आग पेटवायच्या, स्वतःच्या अब्रूसाठी त्या करत होत्या. तर त्याचं त्यावेळेस समर्थन केलं जायचं. त्यानंतर काही लोक समाधी घेतात, तिथे असतील. काही लोक हे अतिशय त्यांना त्यांचं आयुष्य आता काही अपेक्षा राहिलंच नाही आहे, एक वय झालेलं आहे, भोगून झालेलं आहे आणि त्यांच्या परिवारावरती बाकीच्या म्हणजे आर्थिक आणि वेळेच्या दृष्टीने सगळा ताण पडतो आहे. तर मर्सी डेथ हा प्रकार आपल्या मेडिकली अप्रूव्ड आहे आणि त्या बाबतीत मी विशेष कॉमेंट करणार नाही, पण एका लिमिटनंतर ते शरीर सोडता येऊ शकतं, पण तेही प्रॉपर परवानगीने. अचानक असं लपून जाऊन कुठून तरी हॉस्पिटलमधून उड्या मारल्या असं करू नये. हा एक भाग घेतल्यानंतर 4 द्वारपाल हे आपल्या जीवनात लक्षात ठेवावे, जेणेकरून अशी चूक होणार नाही. काय आहे? सेल्फ कंट्रोल, शम. स्वतःवरती एवढं नियंत्रण निश्चित असावं की आपण काय विचार करतोय, आपल्या बाबतीत काय होत आहे. असल्या चुकीचे निर्णय घेणं, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता वागणं हे चुकीचं आहे. आपल्या जीवनामध्ये हा शम हा रोज असावा, याच्याबद्दल विचार व्हावा. आपल्या जीवनामध्ये विचारसुद्धा असावा. कुठला विचार? की मी एकटाच नाही, मी मुळात जीवच नाही, मी जो आहे तो परमेश्वराचा अंश आहे. माझं जीवन माझं नाही, मी फक्त समाजासाठी आहे. त्याच्यामुळे हा योग्य विचार आपल्या मनात जर येत असेल आणि तिथे सुद्धा मी कोण हा प्रश्न मनात यायला हवा. जेव्हा हे लक्षात येतील की मी कोण आणि मग हे संपवण्याचा अधिकारही मला नाही, तेव्हा पुन्हा आत्महत्येसारखी चूक होऊ शकत नाही. आयुष्यात समाधानी असावं, जे असेल त्याच्यामध्ये माणसाने सुखी राहावं. 2 BHKचा फ्लॅट आहे आणि पैसे नाहीत तर ठीक आहे ना, तो विकून 1 BHK मध्ये जाईल, 1 रूम किचनमध्ये जाईल, पुन्हा नंतर मला आयुष्यात कधीतरी परत येता येईल. समाधानी असावं. त्याच्यासाठी आत्महत्या करणं हे चुकीचं आहे. आणि काहीच नाही तर साधू संघ असावा. सतत डोक्यावरती, आपल्या मनावरती चांगले संस्कार होत राहिले, चांगल्या लोकांमध्ये राहत राहिलो तर मग असं काही प्रश्न येत नाही. मग माणूस सरळ सरळ आपल्या जीवनात या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो. फायनली प्रभू श्रीरामांनी 11,000 वर्ष जीवन जगले असं म्हणतात. त्यांच्या आयुष्यातले ते 14 वर्ष जर नसते जे वनवासाचे आहेत तर त्यांच्या जीवनाला अर्थ राहिला नसता. काय केलं? दशरथाकडे जन्म घेतला, राजा झाला, सीतेशी लग्न केलं आणि झालं, संसार संपला. असं त्यांनी केलं असतं, कुठेही त्यांचं नाव आलं नसतं. ते जे 14 वर्ष आहेत, जे त्यांना कैकेयीने पाठवलं वनवासामध्ये, सीतेचं अपहरण झालं, रावणाचा वध झाला, आणखी जे काही केलं असेल, त्या 14 वर्षांचं महत्त्व, ही जी काही आयुष्यातली कठीण परिस्थिती होती ती होती म्हणून त्यांचं जीवन सुंदर झालं, त्यांना त्या जीवनाला झळाळी आली असं म्हणता येईल. तर आपणही तसेच सोन्यासारखे आहोत. जोपर्यंत आगीत जात नाही तोपर्यंत चटके बसल्याशिवाय आपण झळणार नाही. तर आलेल्या सिच्युएशनला, परिस्थितीला तसं समजायचं की ठीक आहे, कुठेतरी आपली परीक्षा होते आहे, स्वतःला आपण सावरावं, याच्यातूनही बाहेर पडू, याच्यातूनही बाहेर पडू हा विश्वास द्यावा. अनेक लोक याच्यातून बाहेर पडत आहेत, पडलेले आहेत, आपणही त्यात एक. मुळात सगळ्या परिस्थिती सोडून ढळून जाणं, पळून जाणं हे आपल्याला शोभा देत नाही. हे अलाउड पण नाही आहे, शास्त्राने पण अलाउड नाही आहे, गुरूंच्या मार्गावरती पण अलाउड नाही आहे. एवढं स्वतःला सांगावं आणि असले चुकीचे निर्णय घेणं टाळावे. मला वाटतं आज इथे थांबावं. 1-2 मिनटं पुन्हा डोळे मिटून
आपण या गोष्टींवर विचार करू आणि त्याच्यानंतर मग सेशन थांबू. सगळ्यांनी शांत स्वस्थ बसून घ्या, डोळे बंद करा. संपूर्ण लक्ष श्वासावर. श्वासासोबत मंत्र. जसा श्वास असेल तसा, मुद्दाम त्याला नियंत्रण करायची गरज नाही. एका परीने माझं जीवन माझं नाहीच. जन्म देणारा कोणीतरी एक, तिथून वाढवणारा किंवा वाढवणारे अनेक, क्षणाक्षणाला कोणी ना कोणी जबाबदारी घेतलेली. मग ते घरी काम करणारे असो, शिक्षक असो, समाजात वेगवेगळे कार्य करणारे लोक असो, रिक्षावाले, दुकानदार, जे कोणी असते, या प्रत्येकाने माझ्यावर थोडाफार तरी अधिकार राखून ठेवला आहे. या जगात येताना जर माझं माझ्यावर नियंत्रण नव्हतं, तर जाण्याचा अधिकार सुद्धा माझ्याकडे नाही. ते नियंत्रण माझ्यावर नसावं. सोपा मार्ग हाच. माझं जीवन हे माझ्या गुरूंच्या कृपेने चाललं आहे. प्रत्येक श्वास म्हणजे त्यांची कृपा. त्यामुळे थांबेल तेही त्यांच्याच कृपेने. तसंही कधी ना कधी तर थांबणारच आहे. ज्या घटना होत आहेत त्या घटना सुद्धा गुरुप्रसादच आहे. असं या जगात काहीच नाही की जे परमनंट आहे. कधी ना कधी संपणारच.
मग घाई कशाला करायची, संपवायची. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. स्वतः प्रति सचेत हो. खऱ्या अर्थाने खऱ्या स्वतः प्रति सचेत होण्याचा प्रयत्न करत राहू. ह्या जगाप्रती पण सचेत हो. खऱ्या अर्थाने या मायामयी जगाकडे बघून त्या बाबतीत सचेत होऊ, त्याचा प्रयत्न करत राहू. स्वतःचं खरं रूप, जगाचं खोटं रूप ह्यांचा अनुभव घेऊन खऱ्या अर्थाने आणि शारीरिक दृष्टीने आपले डोळे उघडू. इथे थांबूया. काही प्रश्न असतील ते घेता येतील. हा हेमलताजी बोला. हेमलता अनम्यूट झाल्यात, बोला. बर. हा बोला. विवो कोणाचं नाव आहे? अनम्यूट करत होता ना. हा मी अर्चना बोडके. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा माझी भाऊजाई 9वा चालू आहे तिला आणि आज अचानक बीपी वाढलाय तर ऍडमिट केलंय आज दवाखान्यात. तर प्लीज सर्वांनी ब्लेसिंग द्या. त्यांचं नाव काय? प्रियंका पवार. ब्लेसिंग्स. जय गुरुदेव. जय गुरुदेव. थँक्यू. आत्महत्या हा संचित आणि प्रारब्ध कर्माचा परिणाम असू शकतो का, ज्यामुळे नियतीचे तुमच्यावर ही वेळ आणते? अजिबात नाही. आत्महत्या हा कुठल्याही कर्मांचा परिणाम नाही. नियती ही असले कर्म करत नाही, असल्या गोष्टी करत नाही. हा स्वतःचा निर्णय आहे. नियतीवरती आपण बोलू. नियती बेसिकली जे तुम्ही ठरवाल ती नियती.
हा शोभाजी. हे अभिष्ट म्हणजे काय विचारायचं होतं. आज सकाळी आमच्या वाचनात आलं होतं, हा ते कळलं नाही मला नीट. बरं, काय होता प्रश्न? अभिष्ट त्याचा अर्थ नाही कळला. अभिष्ट की हा. अभिनिविष्ट असं काही होतं? नाही, अभिष्टच म्हणले होते. अच्छा. कोणी म्हणत होता अतिशय योग्य, कोणी शुभ, कोणी इष्ट असं काही. पहिल्या पण प्रकरणात एक्झॅक्ट सांगितलं. पहिल्या प्रकरणात सांगितलं. हा एक्झॅक्ट अर्थ नाही कळला तेव्हा मला. अच्छा. अभिष्ट चिंतन म्हणतो आपण एखाद्याला अच्छा, शुभेच्छा देतो. अभिष्ट चिंतन. हा, म्हणजे योग्य त्याचं जे सुयोग्य असं योग्य. चांगलं सुयोग्य असं म्हणतो. अच्छा, सुयोग्य, योग्य. ठीक, थँक्यू. थँक्यू. हा, नेहा परळीकर. जय गुरुदेव. जय गुरु. मला असं विचारायचं आहे की ब्रेन डेड झाल्यावर जर का आपण आधी डिक्लेअर केलं की माझी अशी कधी कंडिशन झाली तर मला व्हेंटिलेटर किंवा इंट्युबेशन करू नका अशी परवानगी घेतात ते नातेवाईकांकडनं. आपण आपल्या नातेवाईकांना आधीच सांगून ठेवलं तर मग ती आत्महत्या नाही ना होऊ शकणार. कारण हल्ली मला तर हल्ली असं वाटतं की उसनं आमच्या सुखसोयी नाही म्हणजे औषधं आणि ह्याच्या उपचारांमुळे उसनं आयुष्य खूप माणसं जगतात. तर त्यांनी समजा असं सांगितलं की मला इंट्युबेट करू नका तर ती आत्महत्या नाही न होणार. आज जसं म्हटलं एका लिमिटच्या पलीकडे, आता ती लिमिट कशी हे ठरवणं कठीण आहे. मुळात हा प्रश्नच कठीण आहे की नेमकं कसं ठरवायचं की काय झाल्यानंतर जास्त प्रयत्न करू नका. कसं याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे फक्त मी हे अस्तित्व नसतं, माझं अस्तित्व म्हणून नाही आहे. मला जे काही त्रास होतो, माझे जे कोणी सेवा करणारे असतात त्यांनाही ती सेवेची संधी असते. हाही एक त्याच्यातला दृष्टिकोन असतो. म्हणजे एखाद्याचे आईवडील आजारी असतील आणि वडिलांनी बघितलं की अरे सारखं सारखं मला हॉस्पिटलला न्यावं लागतं आहे किंवा मला त्रास होतो आहे आणि आपल्या मुलांना खूप त्रास होतो आहे याचा, तर त्यापेक्षा मी आता औषधं वगैरे सगळं घेणं बंद करतो आणि जीवन सोडून देतो. तर असा हट्टीपणा करणं सुद्धा चुकीचं आहे. अर्थात त्यावेळेसची जर मनाची स्थिती तशी असेल, कारण आपण वृद्धांच्या बाबतीत अनेकदा बघितलं आहे की त्यांचं स्वतःवरती नियंत्रणच नसतं. त्याच्यामुळे त्यांचं वागणं हे त्यांच्या दृष्टीने जस्टिफाईड. त्या स्थितीतली व्यक्ती ही अशीच वागणार आहे, त्यांच्याकडनं वेगळी अपेक्षा केली जात नाही. हा एक भाग झाला. परंतु असं मुद्दाम करणं जाणीवपूर्ण म्हणजे आपल्याला अवेअरनेस आहे आणि त्याच्यामध्ये मग आता सगळं बंद करून सोडून द्या, यांना कशाला त्रास द्यायचा असा विचार करणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण त्या मुलांची किंवा त्या जे कोणी आजूबाजूचे असतील त्यांना सुद्धा एक सेवा करायची संधी मिळत असते. त्याच्यामध्ये बरेच कर्माचेही अँगल्स आहेत की आपण आपलं कर्म सहज सोडून दिलं असं करता येत नाही. जसं गुरुचरित्रामध्ये ती गोष्ट आलेली आहे, काय नाव त्याचं, दीपक नावाच्या शिष्याची. म्हणा त्याचे गुरु तो म्हणतो की तो शिष्य त्यांना गुरूंना म्हणतो मला देव प्रसन्न झालेत, मग तुम्हाला जे काही सगळं जो त्रास होतो आहे शरीराचा, कुष्ठ वगैरे झालेलं आहे ते सगळं मी सोडायला सांगू का? तर ते म्हणतात की मग हे जर आता सोडलं तर मला पुन्हा पुढे भोगावं लागेल. हे शरीर आहे आता, हे सगळं भोगून मला सुटू दे याच्यातून, त्याच्यावर अशी मागणी करू नको. असा एक उल्लेख त्याच्यात आलेला आहे. तर हे भोगायचेही असतात. त्यामुळे शक्यतोवर निसर्ग नियम तोडू नये. परंतु एक्स्ट्रीम सिच्युएशन असेल की आता नुसतंच पडून आहेत हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरमध्ये, वय अगदी 90-95 झालेलं आहे, परत येण्याची काही अपेक्षा नाही, अनेक काळापासून आपण भोगत आहे, हे डेफिनेट आहे की आता मृत्यू निश्चित आहे. तर अशा वेळेस विनाकारण ताणण्यापेक्षा आणि बाकीच्यांना त्रास होण्यापेक्षा सोडावं. परंतु तिथे पोहोचण्याच्या अगोदरच जर मनाची अवस्था अशी करता आली की झालं, तृप्त आहे आता एक केवळ सामाजिक ऋण म्हणून काय असेल ते तेवढं पार पाडायचं आणि सुटायचं, एवढी जर मनाची भावना असेल तर मला वाटत नाही की सहसा अशा स्थितीला पोहोचतात. आणि पोहोचले तरी त्या ठिकाणी योग्य राहील. तोपर्यंत जर नसेल तर मग मात्र चुकीचं आहे. भोग हे भोगले गेले पाहिजे.
त्यामुळे पहिलेपासून, म्हणून हे जे संस्कार आहेत ना हे सुरुवातीपासून व्हावे. वसिष्ठ ऋषींनी मुद्दाम सांगितलं की लहानपणापासून हे संस्कार करा. आपल्याला जेव्हा जमतील, जेव्हा लक्षात येतील तेव्हापासून थोडे आणखी प्रयत्न करून हे संस्कार करायचे, की मन हे तृप्त ठेवायचं, संतोष असावा जीवनामध्ये. आणि आजच्या ह्याच्यातनं मला अजून एक असं माझं हे आहे की आपण जन्माला येण्यापूर्वीच आपली कर्म काय फेडायची हे ठरवतो. जन्म घेण्यापूर्वीच आपल्याला चॉईस असतो आणि तिथे आपण ठरवतो की हे कर्म मी फेडणार आणि आपण त्या कर्मासाठी आवश्यक असे आई वडील निवडतो आणि जन्म घेतो. तर ती कर्म पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण ती आपण चूज केलेली आहे आणि कॉन्शियसली आहे. तर ती अर्धवट सोडून जर का गेलो तर मग कशी काय गती, म्हणजे शक्यच नाही ना गती. बरोबर, हे पण एक आहे असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा अथर्व. जय सर मला सर सॉरी मी प्रश्न विसरलो. ठीक आहे, काय हरकत नाही. चला थांबूया. चालेल, थांबूया. मी हा व्हिडिओ शेअर करेल, आपल्या यूट्यूबवरती अपलोड होईल, शेअर करेल. आणि आपल्यातल्या जेवढ्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ पुढे सर्क्युलेट करा, कारण आत्महत्या ही एक मोठी समस्या आहे. आशा करू की हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यातल्या त्यात ज्यांच्या मनात तसे विचार असतील कुठेतरी, तर कदाचित ते कमी व्हायला तरी थोडीफार तरी मदत होईल. सगळंच होईल की नाही माहिती नाही, प्रत्येकजण कसा बघतो त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु एक त्याच्यातून थोडा फरक पडू शकेल. हा अथर्व, प्रश्न आठवला का? सर मला संस्कारांविषयी विचारायचं होतं तुम्हाला. संस्कारांविषयी. हा विचारा. सर हे जे संस्कार असतात की जडणघडणीचे संस्कार, जसं की चांगले संस्कार करा, अध्यात्माच्या मार्गावर आणा, हे संस्कार आणि अंतिम संस्कार, जन्म केल्यानंतर ते मुंज करतात ते संस्कार, हे काही वेगवेगळे असतं का सारखंच असतं? नाही, ते दोन वेगवेगळे आहेत. एक, आपण आपल्या मित्रांसोबत राहून, आपल्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या लोकांसोबत राहून आपल्या मनावर सूक्ष्म संस्कार करत असतो, आणि हे 16 संस्कार हे वेगवेगळे आहेत. संस्कारचा एक अर्थ आहे इम्प्रेशन, ओके, आणि दुसरा संस्कारचा अर्थ आहे की कार्य. हे जे सगळे कार्य केले जातात ना, मुंज असेल, जावळं असेल, लग्न असेल, हे सगळे संस्कारच आहेत. पण या संस्कारांचा अर्थ हे कार्य आहे, आणि दुसरे संस्कारचा अर्थ आहे इम्प्रेशन्स, जे आपण मनावरती घेऊन चालतात. म्हणजे दोन्ही वेगळे नाहीत का? वेगळे आहेत. बरोबर. थँक्यू सर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धनंजयजी. अनम्यूट करा स्वतःला. धनंजय. हा धनंजय मोरे, अनम्यूट करा स्वतःला. हा, जय गुरुदेव भैया. जय गुरुदेव. हा, आमचे बंधू ऐकत होते, त्यांना काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. बरं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर, आज आम्ही थोडीशी चर्चा केली, त्यामध्ये आज तुम्ही जो विषय घेतला तो मी प्रथमच तुमचा आज ऐकलं आणि मला खूप समाधान झालं. आणि आजच्या आत्महत्येबद्दल तुम्ही जे सांगितलं ते खूप चांगलं सांगितलं. आणि कुणीही आत्महत्या करू नये, आणि आत्महत्या केल्यानंतर काय त्याचे दुष्परिणाम किती अजून म्हणजे प्रबळतेने भोगावं लागतात, हे जर तुम्ही तुमच्या पद्धतीने जर अजून वारंवार सांगितलं तर कुणीही आत्महत्या करणार नाही. एक आत्महत्येची भीती त्याला तयार होईल आणि त्यांनी सरळ सुंदर जीवन जगावं. आत्महत्या करायला म्हणजे जन्म घेण्याचा सुद्धा आपल्याला काही अधिकार नाही, आत्महत्या करण्याचा सुद्धा भगवंताने आपल्याला कुठल्याही पद्धतीचा अधिकार ठेवलेला नाही. हे आपल्याला परत परत वारंवार ह्या आत्महत्या करणाऱ्या लोकांना किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये बिंबवणं अतिशय गरजेचं आहे.
खरंय सर, खरंय. हा 8 लाखाचा आकडा 4 लाख जरी करू शकलो ना तरी खूप मोठी गोष्ट आहे. कशी हो, कोणाकोणी हो, जीव वाचावा बस. तर आपणच कारणीभूत झालं पाहिजे असं आवश्यक नाही, कोणीतरी होईल पण ते वाचवता आले पाहिजे. थँक्यू, धन्यवाद. चला थांबायचं का विद्याधरजी? जय श्रीराम. जय श्रीराम. जय गुरु.